गरमागरम इडल्या आणि सोबत सुगंधी सांबर असं साधं पण जबरदस्त चविष्ट नाश्त्याचं ताट आज आपण बनवणार आहोत. घरच्या घरी अगदी हॉटेलसारख्या मऊ इडल्या आणि झणझणीत सांबर कसं बनवायचं हे पाहूया. चला तर मग करूया सुरुवात आजची चविष्ट इडली सांबर रेसिपी. चला आपण इथे आपण इडलीसाठी साहित्य तयार करून घेऊया. तर आता इथे घेतलेली आहे मी 4 वाट्या तांदूळ, 2 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी पोहे. तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून घेतलेले आहे. आपण आता हे स्वच्छ 4 ते 5 पाण्यानं डाळ आणि तांदूळ धुवून घेऊया. हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता 5 ते 6 घंटे भिजत घालायचे आहे. तुम्ही बघू शकताय तांदूळ आणि उडदाची डाळ चांगली भिजलेली आहे 5 ते 6 घंटे. आता आपण ते मिक्सरमधनं वाटून घेऊया. आता हे वाटण जरासं रव्यासारखं वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे रव्यासारखं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय हे रव्यासारखं एकदम छान झालेलं आहे पीठ. आता तुम्ही हे बॅटर बघू शकताय पूर्ण वाटून झालेलं आहे. आता ते रात्रभर आपल्याला भिजत घालायचं आहे. सांबारसाठी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची. 2 डाळी घेतो आम्ही मिक्सर. स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घेतलेली आहे. आता ह्याच्यात टोमॅटो चिरून टाकून कुकरला लावून टाकूया. आता टोमॅटो टाकूया आपण त्याच्यामध्ये डाळीमध्ये. सांबारसाठी डाळ आपण हे करणार आहोत. हे डाळ आता आपण कुकरला लावून टाकू. शेवग्याची शेंग शिजत घातलेली आहे. ती 5 मिनटं पाण्यात मीठ घालून शिजवायची आहे. इथे बघू शकतायत रात्रभर इडलीचं बॅटर कसं फुगलेलं आहे. मस्त फुगलेलं आहे. आता आपण चांगलं हलवून घेऊन त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा टाकून इडली करायला लागूया. बॅटरमध्ये मीठ घालूया. थोडासा सोडा घालूया. आता बॅटर चांगलं फेटाळून घेऊया. साच्याला पहिलं तेल लावून घेऊया. उकळी येईपर्यंत आपण साच्यामध्ये बॅटर घालून घेऊया. आपण आता 15 ते 20 मिनिटं ही इडली वाफलायला ठेवायची आहे. बघू शकताय किती स्पॉन्जी इडली झालेली आहे आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे. आपली इडली आता तयार झालेली आहे. आता इडली एका भांड्यात जरा थंड होऊ देऊया आणि काढून एका बुट्टीत ठेवूया. आपली इडली आता तयार झालेली. चटणी तयार करून घ्यायची आहे. मिरची आणि फुटाण्याची डाळ, मीठ. पाणी टाकून वाटून घेऊया. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तर त्याच्यात जिरा आणि मोहरी टाकून घेऊया. तडतडायला लागेल की कढीपत्ता, असा हिंग, फोडणी छान बसलेली आहे. तुम्ही बघू शकता इडलीसाठी चटणी पातळच लागते. मी इथे बघू शकता सांबारसाठी जे डाळ शिजवलेली आहे ती चांगली शिजलेली आहे.
डाळी चांगली घाटलून घेऊया. सांबरला फोडणी टाकण्यासाठी पातेल्यात तेल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये जिरं घालूया. तेल तापलेलं आहे. मोहरी चांगली तडतडून देऊया. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया. थोडा आबडधोबड चेचलेला लसण. आता चांगलं तेलामध्ये लाल करून घेऊया त्याला. टाकूया हळद, मसाल्याची चटणी आपली घरगुती. पण जे शिजून घेतलेली शेवग्याची शेंग टाकून घेऊया आधी. त्यामध्ये आपण आता शिजवलेली डाळ टाकून घेऊया. त्याच्यावर सांबर मसाला टाकून घेऊया. गरम केलेलं पाणी टाकून घेऊया. आता पाणी टाकलेलं आहे. आता आपण मीठ टाकून चांगली आमटी उकळू देऊया. आता आमटीला चांगली उकळी येऊ देऊया. मऊ मऊ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.